मध्ये सर्वांचे स्वागत. राजकीय आघाडीची सुरुवात झालेली आहे आणि आता नगरपालिकेची निवडणूक आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागत आहे. या निकालानंतर लगेच झेडपी पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहेत आणि या निवडणुकांनंतर ग्रामपंचायतीची थेट सरपंच निवडणूक आहे. खरं तर मतदार राजा आता निवडणुकीच्या म्हणजे लक्ष लागलेलं आहे मतदार राजाचं आणि कोण निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे, कोण जिंकत आहे याची उत्सुकता ही मतदारांना लागलेली आहे. खरं तर ग्रामपंचायतीची निवडणूक जास्त मतदाराचं लक्ष आहे. त्याच कारण हे गाव पातळीवरच्या निवडणूक असतात आणि कोण मैदानात येत आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि थेट सरपंचसाठी. आज आपण मान तालुक्यातील वडगाव येथील हनुमंत मल्हारी उंबासे यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांना सर्वजण नाना म्हणतात. खरं तर नाना वडगावचे माजी सरपंच आहेत, पण वडगावकरांनाच एक उत्सुकता लागून राहिलेली आहे. खरं तर ते गावचे माजी सरपंच आहेत. सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांचं मोलाचे योगदान आहे आणि खरं तर ते शेतकरी आहेत. शेतकरी ते सरपंच अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर नानांना आपण कसं सरपंच झाला हे तर विचारणारच आहोत, पण येणाऱ्या आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नाना पुन्हा मैदानात येणार आहेत का, अशी विविध माहिती आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना घेणार आहोत. नमस्कार नाना. नमस्कार नाना, एक सांगा, शिक्षण किती झालेलं आहे तुमचं? 10वी पर्यंत. बरं, 10वी झाल्यानंतर पुढे काय नोकरीसाठी प्रयत्न केला का? काय प्रयत्न केला होती पण काही नोकरी लागली नाही. बर, परत शेती चालू केली आपली. शेती सुरू केली. हा. बर, कशा पद्धतीने शेती करता तुम्ही आता? म्हणजे जुन्या काळची शेती वेगळी होती, म्हणजे नुसते पावसावर आधारित होती. पावसावर आधारित काय ठिबक आहे, म्हणजे आता बागायत शेती तुम्ही केली. ठिबक आहे. ठिबक पद्धतीने शेती करता. मग आता कुठली कुठली पीक आहे ते तुमच्याकडं? पीक आहेत की कांदा आहे, मका आहे, गहू आहे, ज्वारी आहे, हरभरा आहे. हे सगळे पीक आहे ते. पण जुन्या काळात जी पिकं घेत होता तुम्ही, पहिल्यांदा सुरुवातीला शेती करत होता, त्यावेळेला कुठली पिकं होती? बाजरी, गुलगा, मटकी, तूर, चवळी त्या काळातली होती. त्या काळातली. मग त्या काळातले आता मटकी आणि हुलगा दिसत नाही कुठं? नाहीसा झाला ते. लोक करणार आता ते. बर, मग आता एक सांगा, खरं तर सर्वांनाच प्रश्न पडलाय की शेती करत असताना काही वेळेला लोक म्हणतात की, म्हणजे सर्वांनाच प्रश्न पडलाय की नाना ग्रामपंचायत सरपंचच्या निवडणुकीत कसे उतरले, का उतरू वाटलं आणि कसं सरपंच झाला? ही शेती करत करतच थोडस लक्ष गावाकडे दिलं. बर, आणि जनतेचे थोडस आपण सहकार्य केल्यामुळं आपणाला त्यांनी राजकारणामध्ये उतरवलं आणि आपणाला उभं केलं त्यांनी. आणि निवडणुकीला उभं केलं आणि त्यांनी आपल्याला निवडून दिलं आणि सरपंच पण केलं जनतेनं. म्हणजे तुमचं गावचं वार्ड कुठलं आहे आता? म्हणजे वार्ड हनुमान वार्ड नंबर 2. बर, 2 मधनं तुम्ही निवडून आला? मी 3 मधनं निवडून आलो. म्हणजे दुसऱ्या वार्डातून उभं केलं होतं. बर, माझं स्वतःच मत काय मला नव्हतं. म्हणजे वार्ड बदलला ना तुम्ही? पण त्या लोकांनी मला 1 नंबर निवडून देऊ, सगळी बॉडी निवडून आणून 5 मी सरपंच झालो. 5 सरपंच झालो. बर, 5-4 झालं. म्हणजे तिथं पण निवडणुकीला म्हणजे सदस्य झाला आणि नंतर सरपंचकीला पण निवडणूक लागली. 5-4 आपण झालो. 5-4 हे झाला. मग मला सांगा, म्हणजे मग त्यावेळेला समोर कोण उमेदवार होता? समोर होते मधुकर धर्मराज उंबासे, म्हणजे भावकी. आणि इकडे वार्डाला समोर कोण होतं? समोर होते तेच होते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, पण तेच पुढे मधुकर उंबासे आणि मी एकमेकाला विरोध. आता एक सांगा, तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की मी गावाकडे लक्ष दिलं, त्या काळी काय दिलं, पण गावाकडे लक्ष दिलं म्हणजे नक्की काय करत होता तुम्ही? गावामध्ये लोकांना बाबा कोणाच्या काय अडचणी आहेत, कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे, अशी छोटी मोठी कामं करत राहिलो. त्यामुळे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, सदस्य पण केला आणि सरपंच. आता एक सांगा नाना, अजून एक प्रश्न पडतो की सरपंच म्हणलं तर जबाबदारी असते आणि खरं तर लोक काम नाही केलं तर तुम्हाला माहित आहे काय लोक शिव्या देतात लोक, आणि ते जर तयारी असेल तर ते हे करावं लागतं. आता तुमच्या काळात साधारण कुठली कामं झाली, म्हणजे किंवा कसं परिस्थिती होती त्यावेळेस? काय घरकुल झाली, काय कुठं देवस्थानची काय कामं झाली, कुठं रस्ते झाले खडीचे,
पहिले काय डांबरीकरण नव्हतं, त्यावेळेला नव्हते तसे. खडीकरण होतं पहिलं, खडीचे रस्ते असे लोकांचं कुठं काय बरं, आपले देवस्थान बारीक- तुम्ही कुठली म्हणत होता, म्हणजे कुठले कुठले देवस्थान खंडोबा आहे, मारुती आहे, लक्ष्मी आहे, महादेव आहे, महादेव मंदिर आहे. असे हे देवस्थान आपल्या. हा. आणि हे जे पण काही जमल तेवढी तुम्ही त्या माध्यमातून काम केलं. हो, कामं केली. जसं असेल जसं फंडिंग येईल किंवा निधी येईल तसं तुम्ही हो. कामं केलेलं. त्या काही काय एवढा फंड नव्हता विशेष, पण आपलं त्यातूनच किती साली साधारण सरपंच होता तुम्ही? मी 90ला होतो. 90. हा, सलग किती वर्ष, म्हणजे 5 वर्ष. 5 वर्ष, म्हणजे मोठा पिरियड केलेला आहे तुम्ही, हा. कालावधी आहे. त्याच्यामुळे जे येईल त्या निधीतून तुम्ही कामं केली. हो. असं एक सांगा की आता म्हणजे तुम्ही असं आता पण अजून राहून वाटतंय की माझ्या सरपंच कालावधीच्या काळामध्ये मला अजून एक असं काम करायचं होतं गावात, असं कुठलं राहिलंय काय की ते अजून पण काम झालेलं नाही? हो, वाटतंय राहिले की आपल्या कालावधीत व्हावं, किंवा एक आपण बोलतो भरपूर कामं राहिलेले आहेत. तरी त्यातले त्यात असं महत्वाचं की जे लोकांना अतिशय महत्वाचं आहे. हा, लोकांना जे पाणी प्रश्न जे आहे, चाव्या वगैरे, जे नळ पाणी पुरवठा, नळ पाणी ती स्कीम राहिलेली आहे. का तर आतापर्यंत झालेली नाही. झालेली नाही, का तर ह्या गावामध्ये पाणी कमी असल्यामुळे ती स्कीम काय त्या टायमिंगला करता आलेली नाही. बरं. आता जयकुमार गोरेच्या आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊच्या माध्यमातून आपणाला इथं आंजली धरणातून पाईपलाईन पाणी आणलेलं आहे. बरं. हा. आणि आता त्या वॉटर सप्लायला आता कसलंच पाणी कमी नसते. बरं. त्यामुळे लोकांना आता घरोघरी चाव्या देणं गरजेचं आहे. बरं. तर ते एवढी धडपड राहिलेले. हा, आणि येणारे जे काही कोणी होणार आहेत त्यांनी ते तरी काम कमीत कमी पूर्णत्वाकडे न्यावं. हा, पूर्ण अजून त्यांनी बी काय केलेलं नाही, पण भविष्यात त्या पद्धतीने ते घरोघरी प्रत्येकाला पाणी द्यावं, साधीदारात असावी त्याला. काही गावातनं आता ते आपण बघतोय ते चित्र आहे, म्हणजे ते काम तुमचे म्हणजे कायम ह्याच्यातलं राहिलेलं आहे. आता एक सांगा ना, तुम्ही सरपंच झाला तसं गावच्या सोसायटी कधी सदस्य होता का? हो, माझे वडील होते सोसायटीचे चेअरमन. वडील? हा, म्हणजे वडील सोसायटीचे चेअरमन. आणि किती वर्षानंतर तुम्ही सरपंच झाला वडिलांच्या नंतर? मी नंतर 10 वर्षानंतर झालो. म्हणजे इक्वल आनंद सोडला, मुलगा सरपंच, वडील सोसायटी चेअरमन. आणि त्याच्या अगोदर मी डेअरीचा चेअरमन होतो. कुठली डेअरी होती आपली? जय हनुमान दुग्ध व्यवसाय वडगाव. हा, मग तिथे एखादं काय आठवडीतलं काम आहे का? ते एक डेअरी अशी होती की 40 कॅन ह्या गावामध्ये शेतकऱ्यांचं दूध जमा होत होतं. बरं. तेव्हा सातारा संघ ट्रकनं दूध सातारा दूध संघ होता आपला, संघाला नेत होते. त्या टायमिंगला मी चेअरमन असताना मी दूधवाल्याला एक दुधामधूनच एक संकलन दूधवाल्याला वाटलेलं आहे, आणि एक संकलन मध्ये पगार दिलेला आहे लोकांना. तर त्या दूध डेअरीमुळे परत मला हा चान्स मिळाला सरपंच, म्हणजे चांगली कामगिरी केल्यामुळं आणि लोकांच्या मनामध्ये बसल्यामुळं परत मला हा चेअरमनकीचा चान्स जाऊन सरपंच केला. नंतर मला जनतेनं निवडून दिलं. जनतेची कामं करणाऱ्याला लोक संधी देतात. जिथे जमेल तिथे संधी आणि चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहतात, हे तुम्ही अनुभव. एक सांगा, आपल्या गावात आता पारायण वगैरे होत असतात आणि अग्रक्रमाने तुमचं नाव घेतलं जातं. धार्मिक कार्यक्रम भरपूर आहेत, पारायण आहे. म्हणजे काय कारण असतं की बाबा, म्हणजे आता बऱ्याच वेळेला मी स्वतः बघतोय की माईक हातात असतो. खरं तर माईक हातात खरं तर तुमच्याकडे विश्वासार्हताच एक तेवढी आहे. लोकांना काय कारण आहे की लोक तुमच्याकडे लोकांना सामोपचारण सांगणं, कार्यक्रमात कुठे व्यत्यय येऊ नये अशी भाषाशैली त्या माईक मध्ये बुद्धीनं बोलायचे, आणि जनता कुठे नाराज झाली नाही पाहिजे, कार्यक्रमामध्ये कुठला व्यत्यय नाही आला पाहिजे. सर्वांचा हा कार्यक्रम असतो, सगळ्या जनतेचा. त्यामुळं थोडं आपल्याला गावकरी माईक घेण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. बाबा सरपंच चांगले बोलतात, कोणाशी भांडण तंटा माझा नसते, आणि कुठे लागले तरी लोकांना आपण समजून सांगून तो कार्यक्रम पुढे ढकलत न्यायचा आहे. बरोबर आहे, अशी कामगिरी मी करतो. त्यामुळे माझ्या हातामध्ये माईक आहे. यात्रा असू द्या, पारायण असू द्या, यात्रा माझी खंडोबाची यात्रा असते, यात्रा असू द्या, यात्रेमध्ये गजी असतात, गजी खेळवायचं काम मीच करतो. कार्यक्रम काय करमणुकीचे संध्याकाळी असतात. सर्व गावची पाहुणी जेवण वगैरे ह्या गावामध्ये यात्रेला दिलं जातं येणाऱ्या भाविकांना सर्व.
म्हणजे अन्नदान केलं जातं. अन्नदान. हा, आणि वडगावचं तसं वेगळं पण आहे तालुक्यात अन्नदान. आणि वडगावकरांचा सरपंच होणं तेवढीच जबाबदारी असते झाल्यानंतर सुद्धा, कारण एक नाव तुम्ही त्या पद्धतीनं गावाला मिळवून दिलेलं आहे. हो, त्याच्यामुळं मागच्या सरपंचाने तेवढंच काम केलेलं, त्याच्यामुळे येणाऱ्या सरपंचाला सुद्धा तोच करते. म्हणजे एक वारसा आपल्या गावाला आहे तो पुढे न्यावा लागतो. हो, आणि मग अशा पद्धतीने तुमचं हे होतं. नाना, अजून एक प्रश्न पडतो की काही वेळेला लोक म्हणतात की शेतकऱ्यांना कशाला राजकारणात लक्ष घालावं, कशाला राजकारणात पडावं. आणि मग आता तुम्ही तर सोसायटीला होता, डेअरी चेअरमन झाला, इकडे सरपंच झालाय. तुम्हाला काय वाटतं की ह्या म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगताल? हा, शेतकऱ्यांनी होणे असं काही कुठं काही लिहिलेलं नाही. शेतकरी सुद्धा हो वाटते ना, बरोबर आहे. सरपंच हो वाटते, मेंबर हो वाटते, जनतेची कामं करू वाटते. ती सर्व काही लोकांना म्हणजे नोकरदारांना वगैरे त्यांना काही वाटून दिलेलं नाही. म्हणजे ठरलेल्या लोकांना हे वाटून दिलेलं हा, दिलेलं नाही. आणि शेतकऱ्यांना पण राजकारणात हरकत नाही आला, आणि शेती बघत बघत आपण करायचं. बरोबर आहे. त्यामुळं शेतकरी काय म्हणजे तसं काय त्याचं काम सोडून त्यामध्ये सर्व गोष्टी करायच्या नाहीत. पण ते बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की राजकारणात पडल्यावर दुर्लक्ष होतं शेतीकडं, कुटुंबाकडं. काही नाही बघा, मी आता कमी जास्त राजकारणामध्ये डेअरीच्या चेअरमन पासून कमी 25 वर्ष राजकारणामध्ये. शेती माझी मीच करतो. शेती स्वतः करून मी राजकारणामध्ये लक्ष घालतो. आता फिरून मागल्या कामगिरी बद्दलच फिरून मला आता ओपन मध्ये लेडीजला मी तुम्हाला विचारणार आहे की आता ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहे त्या, तर काय पुन्हा विचार आहे का तसा मैदानात उतरण्याचा? मैदानात म्हणजे जनतेनं आपल्याला प्राधान्य दिलं तर आपण मैदानात उतरणार आहे. पण ह्या वयात अजून म्हणणार ना तुम्हाला काय या वयाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तरुणांनाच होता असा विषय नाही. म्हातारी लोक सुद्धा वयाच्या अर्थीनं काम करू शकतात आणि करतात. त्याच्यामुळे वयाचं काही बंधनच नाही. वयाचं काही बंधन नाही. आणि मनात इच्छा असेल काम करायची लोकांची सेवा, तर काही त्याच्यात काय ते वयाच्या अटीवर अवलंबून नाही. अवलंबून. आता एक सांगा, तरुण मुलं काही वेळेला राजकारणात वळतायत, त्यांना तुम्ही काय सांगताल पोरांना? तरुण मुलांना आम्ही सांगतोय, जरा आता तुम्ही शिक्षण घ्या चालूमध्ये, आणि तुम्ही शेती बघत बघत तुमच्या नोकरी लागते का नाही, तुम्ही किती शिक्षण घेताय, तुम्हाला नोकरी मिळते का, आणि तुम्हाला मग नंतर नाही समजा नोकरी लागली तर तुम्हाला शेती करत करत तरुणांना सुद्धा राजकारणामध्ये नंतर उतारता येईल. बरोबर आहे. त्यांचा डेव्हलपमेंट झाल्यानंतर. बरोबर आहे. आणि मग पुढचा विचार राजकारणात त्यांनी करावा. शेती अगोदर शिक्षण नोकरी आणि शिक्षण त्या पद्धतीने नोकरी लागते का नाही त्याचा अंदाज घेतच नंतर बघायचं आहे तुम्ही. पण जास्त तरुणांना मी सांगतो की तुम्ही ह्यामध्ये घुसू नका. बरोबर आहे. वयाच्या अटीप्रमाणे कमी जास्त 35 पासून पुढेच शक्यतो राजकारणामध्ये लोक 40 वयाच्या लेवलमध्ये आहेत. आता तरुण शक्यतो आता चालूमध्ये उतरतात. तरुणाचा आता चालूमध्ये उतरण्याची म्हणजे भावना आहे. त्यांना पण वाटतं की जनतेचं आपण तरुण पिढीमध्ये काय असेल ती कामं करावी, ती जनतेला सहकार्य करावं, असं त्यांचं मत आहे ना तरुणांचं सुद्धा. पण तरुण पण उतारणार आहेत, पण त्याला थोडाफार आवडे त्यांनी त्यांचे अगोदर आपला जे कुटुंब आहे, शेती आहे, नोकरी आहे, हे पूर्ण कुटुंब बघत बघत, शेती बघत बघत त्यांनी नोकरी नाही लागली तर नंतर राजकारणात उतरायचं. म्हणजे शेती करणार, त्याला शेती आहे आणि ते करत मग नंतर तुम्ही उतरा. तुम्हाला काय भरपूर विषय. बरं, आता एक नाना सांगा, आता तुम्ही सरपंच म्हणजे माझे सरपंच म्हणून काम केलंय. मगाशी एक प्रश्न विचारलेला होता की तुमच्या हातून काय काम राहिले, त्याचं उत्तर तुम्ही सांगितलं की हे काम व्हावं. पण अजून एक प्रश्न आहे की आता असे कुठलं गावात एक नाविन्य काम व्हावं आपल्या, की ते सर्वांपैकी वेगळं, की आपण सातत्याने म्हणतो वेगळं, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी, चांगल्या शिक्षणासाठी इथं काय मराठी शाळा आहे. बरं. याचं दुसरं काय डेव्हलपमेंट नाही आहे. परंतु मुलं अधिकारी होण्यासाठी कुठली तरी म्हणजे चांगल्या पद्धतीची नामांकित संस्था असावी. मुलांना त्याचं सोर्स मिळावा. गोरगरीब मुलांना रस्त्याच्या लगतच, रस्त्याच्या लगत एखाद्या शिक्षण माध्यमातून एखादं मोठा निघालं पाहिजे, हायस्कूल वगैरे अमुक तमुक पद्धतीने.
असं काही जे भविष्यातलं भविष्यातला आणि शेतकरी वर्ग असल्यामुळं लोकांना काय बाहेर शिक्षण घेता येत नाही. वडगावमध्येच घेतलं जातं. 4थी पर्यंत शाळा आहे बरोबर आहे की वडगावमध्ये. त्याच्यामुळे भविष्यात शैक्षणिक काही करता आलं शैक्षणिक करता आलं नाही ते व्हावं अशी आमची बी अपेक्षा आहे. मागल्या पिढीला चांगला सपोर्ट मिळावा, त्यांना जगता यावं. शेतीमध्ये काही एवढं विशेष मार्केटिंग नाही. बरोबर आहे. मार्केटिंग आता सगळं उतारलेलं आहे. कशालाही दर नाही, कुठेच नाही तर शेतीला म्हणजे शेतीला कुठल्याच मालाला दर नाही, कुठल्याच. त्याच्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता अजून काही वेगळं करता आलं तर दुग्ध व्यवसाय म्हणजे दुधाचा धंदा, शेती आधी दुधाचा धंदा आहे शेतकऱ्यांचा. जोडून आहे त्याला, जोडून तो एक चालू आहे. आणि दुसरा काय माळावरती तर दुसरे काही धंदा नाही, कारखाना वगैरे असे काही कुठलं डेव्हलपमेंट नाही. त्याच्यामुळं असं काही वेगळं काही करता आलं तर भविष्यात होऊ शकतं. तसं होऊ शकतं. शैक्षणिक थोडस आहे भविष्यात. आता तुमच्याकडे एवढे मोठं वडगाव म्हटलं तर शैक्षणिक दृष्ट्या किंवा प्रशासनात फार मोठं तुमच्या गावानं एक वेगळं पण केलेलं आहे. आणि मागच्या पिढीपेक्षा आता ह्या पिढीने तुमच्या नावलौकिकात भर टाकलेले आहे त्यानिमित्त. धन्यवाद नाना. खरं तर सरपंच पदापर्यंत तुम्ही प्रवास सांगितला. सरपंच म्हणून तुम्ही काय काय कामं केली ती सांगितलेली आहेत. भविष्यात ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीच्या मैदानात सुद्धा मी आहेच. खरं तर वयाची अट्टा तिथं लागत नाही, तर तिथं लोकांच्यात मिसळणं, काम करणं हा निकष असतो आणि तो निकष तुम्हाला पुरेपूर लागलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही ते सांगितलं की निवडणुकीच्या मैदानात आहे आणि काय गावासाठी कमी आहे, काय करावं लागेल भविष्यात, अशा विविध गोष्टीवर आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्या दरम्यान तुम्ही जीवन प्रवासही सांगितलेला आहे, तरुणांना सल्ला दिलेला आहे, राजकारणात कशा पद्धतीने यावं आणि काय काय पद्धतीने काम केलं. खरं तर नाना आजही तुमचं किती वय आहे? साधारण 60 वय आहे आणि खरं तर याही वयात तुम्ही अजून शेती तितक्याच ताकदीने करत आहात. आणि हे सर्व करत असताना गावात एक नाव घेतलं जातं, माजी सरपंच म्हणून कसा असावा. हनुमंत सरपंच म्हणतात. आज तुम्हाला काय तुमच्या वयाची लोक म्हणतात की हनुमान सरपंच असले की आमची काळजी मिटते. मग तो माईक हातात असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, यात्रा जत्रा असतात. खरं तर नाना तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत. हे धन्यवाद यासाठी आहेत की शेतकरी ते सरपंच हा प्रवास करत असताना तुम्ही समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत मिसळलेला आहात आणि हे सर्व करत असताना माईक हातात आल्यानंतर काय बोलावं काय बोलू नये याचे तुम्ही म्हणजे एक मनात आपण भान ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे नाना कुठे दिसले नाहीत, हनुमान सरपंच नाही दिसले की गावाला थोडं काय म्हणतो चुकल्यासारखं वाटतं, पण त्याच्यासाठी तुम्ही त्या लोकांसाठी करत आहात. नाना खरं तर आज तुम्ही 60 वयात आहात. तुमच्या भावी जी वाटचाल आहे त्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.